परशुराम घाट चिपळूणच्या थोडंसं अलीकडे घाटातला 3रा टर्न होता. त्या 3ऱ्या टर्नला गाडी घाटाच्या खाली गेली. एक 10-12 पलट्या खाल्ल्या गाडीने. आता गाडीतून बाहेर निघणार कसे आम्ही, कारण की गाडी पूर्ण चेपलेली. काही हेल्पफुल माणसं खालती आली आणि समोरच्या साईडने आम्हाला गाडीतून आतमधून बाहेर खेचला. सगळं ते केलं, गाडी वगैरे मुंबईला आणली, गॅरेजला नेऊन टाकली गाडी. रात्री आम्ही झोपायला गेलो तर मी मिसेसला विचारलं की तुला काही दिसतेय का, तर मिसेस बोलली मी डोळे बंद करायला जाते ना तर समोरच्या कर्टनवरती बापरे धामापूर आणि काळसे धामापूरमध्ये कासार यायचा आणि त्यावेळेला जे भुरटे चोर, त्या भुरट्या चोराने ते त्या कासाराला पकडलं. त्या कासाराचं मुंडकं छाटलं. त्याचं तिथे जी हत्या झाली त्याच्यानंतर त्याचा आत्मा लोकांच्या कल्याणासाठी काम करायला लागला. लोक ज्या ज्या वाटेने त्यावेळेला जायची तर हा कासाराबाबत आवाज देऊन लोकांना थांबवायचा आणि सांगायचा घाबरू नका, जे माझ्या बरोबर झालं ते तुमच्या बरोबर होऊ नये म्हणून मी इथे थांबलोय. कुडाळ तालुक्याचं शेवटचं गाव. जे लोक फक्त नाव जरी ऐकतात ना त्यांच्या अंगावरती काटा असाच येतं. एवढं भयानक आहे ते, एवढं भयानक आहे. म्हणजे माणूस रात्रीचा एकटा जर गेला ना तर तो व्यवस्थित घरी परत जाईल की नाही ह्याची गॅरंटी नसते. बापरे. म्हणून माणसं शक्यतो एकटे जात नाहीत त्या रस्त्यावरून. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया ना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? माझं नाव रिक्की आणि मला माहिती आहे खूप दिवसानंतर व्हिडिओ येतोय. बऱ्याच जणांचे मेसेजेस आले, कमेंट्समध्ये खूप लोकांनी प्रश्न विचारले की नवीन व्हिडिओ का नाही येत आहेस तू, ठीक आहेस का? तर सर्व काही ठीक आहे, आपण जरा फक्त नवीन कॉन्टेंटवर काम करतो. तर अजून नवीन तुमच्यापर्यंत काय आणायचं, कसं आणायचं, तर त्याच्यावर काम चालू होतं. आणि आता पुढे जाऊन खूप भन्नाट कॉन्टेंट येणार आहे. हॉरर पॉडकास्ट तर येणारच आहेत, पण त्याच्यासोबत स्टोरीज विथ रिकी जी आपण नवीन सिरीज स्टार्ट केली ज्यात मी तुमच्या गोष्टी सांगतोय तेही येत आहे. प्लस आपण भंकसचे नवीन ट्रू क्राईम पॉडकास्ट तेही येत आहेत. तर खूप वेगवेगळं आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि त्यासोबत आपण हिंदीही चालू केले होतो, त्याचाही खूप भारी कॉन्टेंट येतोय. तर ह्यापुढे अशाच कन्सिस्टन्सीने आपण चालत राहू आणि खूप भारी कॉन्टेंट देऊ. आणि आजचा जो आपला पॉडकास्ट आहे ना मित्रांनो, तो आपण दिनेश बोगले सरांबरोबर केलाय. सरांनी कोकणातल्या आणि त्यांच्या गावाकडच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपण लहानपणी ऐकत असायचो आपल्या भावंडांकडून, आजी आजोबांकडून. तशाच गोष्टी आज होणार आहेत. त्याच्यासोबत त्यांनी काही त्यांचे पर्सनल एक्सपिरियन्स, जे त्यांच्या स्वतःबरोबर ज्या घटना झाल्यात त्याही सांगितल्यात आणि पर्सनली मला खूप जास्त मजा आली ऐकताना. तर तुम्ही या पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा, लाईक करायला विसरू नका, कमेंट्समध्ये सांगा आणि इंस्टाग्रामवरही फॉलो करा. आणि आता पॉडकास्टला सुरुवात करूया आपण. हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा भंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्याला दिनेश सर आले आहेत. सर कसे आहात तुम्ही? नमस्कार, एकदम फर्स्ट क्लास. आणि आता आपण हे स्टार्ट करण्याच्या आधी आपल्या बऱ्याच गप्पा रमल्या. तुम्ही तुमच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या, तुमचा एक्सपिरियन्स सांगितला आणि ते ऐकून असं वाटत होतं की ऐकतच जावं. नंतर मला समजलं की आपल्याकडे वेळ कमी आहे, तर आपण हे आधी आटपून घेऊ, मग निवांत गप्पा मारू. नक्की. पण तुम्ही आपल्या ऑडियन्सला कसं स्वतःला तुम्ही इंट्रोड्यूस करून द्याल, तुमच्याबद्दल काय सांगाल लोकांना? नमस्कार, मी दिनेश महादेव भोगले. मी पेशाने सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे आणि मी वसई तालुक्यामध्ये काम करतो. आणि बाकी माझं जे आहे ते मी सरांचा जो पॉडकास्ट आहे तो बघितलेला आणि मला पण वाटलं की तुमच्याचप्रमाणे मी एक नॉर्मल पर्सन आहे आणि मला एक संधी मिळते की भंकससारख्या चांगल्या पॉडकास्टवरती आपल्याला जाऊन काहीतरी आपल्यामधली 4 मनोगतं तुमच्यासमोर ठेवायच्या, काय 4 स्टोऱ्याज आपल्या ज्या मनातल्या आहेत त्या तुमच्यासमोर बोलायच्या, असं मला वाटलेलं. म्हणून मी तुमच्या या भंकसच्या पॉडकास्टवरती आलो आणि तुम्ही मला बोलवलं, त्याबद्दल आपले धन्यवाद. तर सर, मग आज तुम्ही कोणत्या गोष्टी सांगणार आहात? तुम्ही बोलल्यात की ह्या ज्या तुम्ही गोष्टी आणल्यात त्या गोष्टींपासून घटना आहेत ज्या तुमच्याबरोबर झाल्यात किंवा तसं, तर त्यांना आपण सुरुवात करूया. तुम्हाला कोणत्या घटनेपासून सुरुवात करायला आवडेल? आमचे ते जांभोडे गाव, आमचं घोडगे जांभोडे म्हणतात त्याला. कणकवली स्टँडला, कुडाळ स्टँडला घोडगे जांभोडे म्हणून गाडी लागते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते आणि कुडाळ तालुक्याचं शेवटचं गाव घोडगे जांभोडे ही पंचक्रोशी आहे. आणि बऱ्याच जणांनी जर ह्या व्हिडिओवरती जर कधी कोण जर त्या भागातले लोकांनी जर हा व्हिडिओ बघितला तर त्यांना जाणवेल की बाबा ही ट्रू स्टोरी आहे, म्हणजे एक रिअल स्टोरी आहे. नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्ही त्या भागातले असाल तर. नक्कीच सांगा प्लीज. तर जळबांधा म्हणून एक ठिकाण आहे, भगवती देवीच्या मंदिरापासून जस्ट थोडंसं पुढे एक टर्नवरती जळबांधा आहे. आम्ही लहान होतो गावामध्ये
आम्ही तिथेच शाळेत जायचो, न्यू शिवाजी जांभोडे हायस्कूल. तर कुडाळची एक शेवटची गाडी रात्रीला गावांमध्ये ना गाड्या वस्तीला राहतात जाऊन, असा प्रकार होता. आणि आज दूरवरच्या गावांमध्ये गाड्या वस्तीला राहतात, तिथे सकाळी सकाळी तीच गाडी निघते. तर ती गाडी शेवटची गाडी कुडाळ गाडी येत होती आणि तिचा ड्रायव्हर जळबांध्याच्या जवळ आला, भगवती मंदिर सोडून जळबांध्याच्या जवळ आला आणि अचानक जळबांध्यावरती गाडी थांबवली. लोक सगळेजण हैराण की अरे जळबांध्यावरती गाडी कशाला थांबवली. ॲक्च्युली जे जळबांधा आहे ना, आपण आज इथे बोलतो ना, तुम्हाला त्याच्याबद्दल जास्त माहिती नाही म्हणून, नाही तर जे लोक जळबांधा हा फक्त नाव जरी ऐकतात ना आणि जे त्या भागातले आहेत ना, त्यांच्या अंगावरती काटा असाच येतो. एवढं भयानक आहे ते, एवढं भयानक आहे. म्हणजे माणूस रात्रीचा एकटा जर गेला ना तर तो व्यवस्थित घरी परत जाईल की नाही ह्याची गॅरंटी नसते. बापरे. म्हणून माणसं शक्यतो एकटे जात नाहीत त्या रस्त्यावरून, जळबांध्यावरून. असं आहे. म्हणजे तिथे म्हणतात की पूर्वीच्या काळी ना भुतावळच तिथे सोडली जायची. कसं गावागावांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये कसं असते, अंगावर उतारे काढतात किंवा काय असतात, असे प्रकार गावांमध्ये असतात, चालतात. मग तो प्रकार तो सगळा जळबांध्यावरती सोडला जायचा. बरोबर. आणि जळबांधा ज्याप्रमाणे एक देवचार असतो गावांमध्ये, प्रत्येक गावांमध्ये देवचारांच्या जर स्टोऱ्या बऱ्याच जणांना माहिती आहे. राखणदार, जसं एक राखणदार असतो ना, तसा हा तिथे देवचार म्हणून एक प्रकारची एक शक्ती आहे. आणि जे कोणाच्या अंगामध्ये येते, जे कोणाला काय कसली बाधा वगैरे झाली असेल तर तिचा वरचा उतारा तिथे सोडला जातो. ते ठिकाण आहे जळबांधा. तर त्या जळबांध्याच्या ठिकाणी एस-टी आली आणि हे काय सर्रास होत नसते कोणाबरोबर. आता जर आपण एखाद्या गोष्टी ज्यावेळी सांगतो की बाबा इथे हे दिसलं, इथे भूत दिसलं, तिथे ते असे प्रकारची आम्हाला जाणीव झाली वगैरे, ह्या सर्रास नाही होत. त्यांचा एक टाईम पिरियड आणि त्याचा एक योग असतो. आणि त्या योगामध्ये, त्या फेऱ्यामध्ये, त्या चक्रामध्ये आपण जर आलो तरच आपल्याला त्या गोष्टींची अनुभूती होते, नाहीतर अशी शक्यतो होत नाही. आणि तो एस-टीचा ड्रायव्हर एवढी कुडाळपासून गाडी घेऊन आला आहे सगळं काही, आणि त्या जळबांध्याकडे येऊन गाडीला त्याने अचानक ब्रेक मारला. इतक्या म्हणजे चालत्या गाडीने अचानक ब्रेक मारला आणि आतमध्ये एस-टीमध्ये ओरडतोय, अरे ह्यो बघा बैला एवढं वाघ. बापरे. एस-टीच्या समोर बैला एवढा मोठा वाघ, असा तो सारखा ओरडतोय. म्हणून कंडक्टर पहिला गेला. माणसं तर कशाला उठून जाणार ना आपली सीट सोडून, म्हणून माणसं आपली सीटवरती बसली आहेत. आणि हा कंडक्टर पुढे गेला तर कंडक्टर म्हणतो, अरे कुठे वाघ. पण ह्याला दिसायला लागला ड्रायव्हरला, म्हणून माणसं पुढे बघायला गेली तर माणसांनाही तो वाघ दिसेना. पण हा म्हणतोय बैला एवढं मोठं वाघ, फक्त त्यालाच दिसतंय ते, फक्त त्यालाच दिसतोय. आणि हेच असंच होते. जळबांधा लागलो म्हणून आमच्या गावाला बोलतात. तर जळबांधा कोणाला तरी एखाद्याला असा लागतो, मात्र तो माणूस कधीच राहत नाही. तेही सांगतो त्याच्यासोबत काय झालं जळबांध्याचं. पुढे ह्या लोकांनी भगवतीला गाराणं घातलं. आमच्या पंचक्रोशीतलंच म्हणता नाही येणार, संपूर्ण आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लोक तिथे देवीकडे नवस करायला येतात, दर्शनासाठी येतात. तर भगवतीला गाराणं घातलं लोकांनी एस-टीमधल्या की आई आम्हाला आमच्या घरापर्यंत सुखरूप पोचव म्हणून, कारण की ह्याला जळबांधा आता लागला आहे. ह्याने गाडी चालवली. गाडी मला वाटते हार्डली 1 मिनिट पुढे नेऊन परत थांबवायचा, जोरजोरात टाळा वाजवायचा आणि किंचाळायचा. बापरे. आता ही गाडी घोडग्यापर्यंत तर गेली पाहिजे. हो. ही माणसं फक्त त्या भगवती आईच्या विश्वासावरती गाडीत बसून राहिली की आई ह्याचा कंट्रोल घेईल आणि आम्हाला सुखरूप सोडेल. असं करत 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 तो स्टॉपपर्यंत पोचायचा, थांबवायचा. एक एक माणसं गाडीतून उतरत आहेत आणि हा वेड्यासारखा मध्ये मध्ये गाडी थांबवतोय, ओरडतोय, जोरजोरात किंचाळतोय, टाळ्या वाजवतोय. अशाच प्रकारे चालत चालत गेला. घोडग्यामध्ये चालवत होता तो गाडी, तरी चालवत होता. आता ते गाराणं पडलेलं आहे देवीला.
आमच्या इकडे देवीच्या इथे ना चाळा आहेत, म्हणजे पहिल्यांदाच्या काळी ना रेड्याचा बळी दिला जायचा बरं आमच्या भगवतीकडे. आणि तिच्याकडे अशी स्टोरी होती की आम्ही ते बघितलं नाही, आम्ही तर फार लहान, त्याच्या आधीच ती प्रथा बंद झालेली, रेडा कापणं वगैरे बळी देणं. आणि तो रक्तामध्ये ना 5 मणाचा भात रक्तामध्ये पूर्ण भिजवायचे आणि तिकडे त्या वाफ्यांमध्ये देवीच्या बाहेरच्या साईडला असं मोकळी जागा आहे, वाफे आहेत, तर त्याच्यामध्ये तो पसरायचे की ते सकाळपर्यंत तिथे एकही रक्ताचं भाताचं शीत नसायचं. भाताचं शीत म्हणजे भात नसायचा तिथे, काहीच नसायचं तिथे. अशा प्रकारच्या आम्ही ऐकलेल्या गोष्टी आहेत तिथल्या. तर हे जे आहे तो हा घोडग्यापर्यंत अगदी व्यवस्थित जसं असं ओरडत किंचाळत वगैरे गेला. माणसं सगळी उतरली. जशी गाडीतून माणसं उतरली तसा ह्याचा डोक्यावरचा पूर्ण कंट्रोल गेला, वेडा झाला. हा पूर्ण वेडा झाला. गाडीच्या खाली उतरला, सरळ दगड घेतले गाडीतून आणि गाडीच्या सगळ्या काचाच फोडून टाकल्या. त्याच्यानंतर घोडगे बाजारपेठ आहे आणि त्याला आजूबाजूला बाजारपेठ आणि घरं सगळी जॉईंटच आहेत. ती त्या बाजारपेठेत दगड मारायला लागला, अख्ख्या घोडग्याच्या बाजारपेठेमध्ये. लोकांनी त्याला बांधून घातला रश्शीने आणि दुसऱ्या दिवशी दुसरा ड्रायव्हर बोलवला आणि नंतर ती एस टी गेली असणार. पण ह्याला मग नंतर त्याच्या घरी सोडला. मी त्याच्यानंतर असं ऐकलं की 1 वर्षापर्यंत त्याचे सगळ्या प्रकारचे विलाज झाले, म्हणजे डॉक्टर वगैरे ते सायकॅट्रिककडे नेले, सगळं काय, बाबा बुवा सर्व काही सगळं झालं. आणि मग नंतर त्याच्यानंतर आमच्याच गावातल्यांनी त्याची ज्यावेळी परिस्थिती नाही सुधारली त्यावेळी म्हटलं तुम्ही इकडे तिकडे फिरवताय, तुम्हाला त्याला भगवतीकडे आणला पाहिजे, कारण की जळबांध्याने पकडला आहे तर ते भगवतीच्या अंडर येते. मग त्याला तिकडे आणला आणि 1 वर्षानंतर तो जळबांधा सुटला त्याचा. म्हणजे अशा प्रकारच्या स्टोऱ्या. एकदा तर मी तुम्हाला सांगतो, जस्ट माझं लग्न झालेलं 1/8/2009 आणि त्याच्यानंतर जस्ट 8 दिवसांनी माझं एक ॲक्सिडेंट झाला. ही स्टोरी मी सांगतो तुम्हाला परशुराम घाटामधली आणि लोटे परशुराम, जे चिपळूणच्या थोडंसं अलीकडे. आणि त्यावेळची स्टोरी आहे. आमचं लग्न झालं 1 तारखेला आणि 8 तारखेला आम्ही निघाले गावाला दर्शनासाठी. मुंबईवरून अगदी व्यवस्थित, म्हणजे आमच्या विरारला आम्ही राहतो, तर त्यावेळे तिथून आम्ही व्यवस्थित निघाले गाडी घेऊन. काही नाही, जेवण वगैरे झालं, सगळं काय व्यवस्थित होतं. त्याच्यानंतर हळूहळू घाटाच्या सुरुवातीला काय अशी एक डोक्यामध्ये धूनसारखी आली, काय माहिती नाही, किंवा काय म्हणाल तर थोडंसं ना हलकं डोकं थोडंसं ब्लँक व्हायला लागला आणि कंट्रोल माझ्यावरचाच गेला आहे असं, म्हणजे कळत नव्हतं नेमकं की आपण कशा प्रकारे गाडी चालवतो आहे. आणि जस्ट घाटातला 3रा टर्न होता आणि त्या 3ऱ्या टर्नला गाडी घाटाच्या माझ्या हातातून खाली गेली आणि कमीत कमी एक 10-12 पलट्या खाल्ल्या गाडीने. पलट्या खाऊन आम्ही अडकलेलो. आता गाडीतून बाहेर निघणार कशा आम्ही, कारण की गाडी पूर्ण चेपलेली, दबलेली आणि डोअर्सच्या काचा फुटलेल्या, समोरच्या काचा फुटलेल्या, थोड्या काचा लागलेल्या. बाकी कोणाला जास्त काही इंजरी झाली नाही, कोणालाच काय असं काय झालं नाही, पण गाडी पूर्णपणे चेपली गेली. मग मी हॉर्न पकडून ठेवला. गाडी पलटी मारत असताना गाडीमध्ये माझी मेवणी होती, माझी मोठी आई होती, माझी मिसेस आणि मी, 4 जण होतो. गाडीचा हॉर्न दाबून ठेवला, म्हणजे लोकांची कोणाची तरी मदत येईल, कारण की आम्ही स्वतःहून बाहेर येऊ शकत नव्हतो गाडीमधून, अशा प्रकारची कंडिशन होती. लोकांनी हॉर्न ऐकला. हॉर्न ऐकून कित्येक लोक खालती येण्यासाठी धावणार होते, पण त्यांनासुद्धा रश्शीशिवाय उतरणं शक्य नव्हतं, एवढा स्लोप होता तिथे खालती.
आणि गाडी अशा ते त्या टाईम पिरियडमध्ये ना लोक ते हे तोडतात, कवळं तोडतात. आमच्या कोकणामध्ये जर कोकणातले कोण जर बघत असतील तर त्यांना कळेल की कवळं काय तोडतात ते. तर ती झाडं जी छाटतात ना त्याचे असे खुंटे आलेले असतात वरती, त्याला ते एका खुंट्याला गाडी अडकलेली. बरं. जर ती गाडी खुंट्याच्या इथून सरकली असती खालती तर मग मात्र ती गाडी स्ट्रेट कमीत कमी 30 फूट खाली गेली असती. मग मात्र आमचं वाचणं पॉसिबलच नव्हतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर गाडीतूनच फोन केला भावाला की असं असं झालं आहे. पोलीस स्टेशनवरून ताबडतोब इमिजिएट पोलीस वगैरे सगळे तिथे आले वरती. क्रेन पण आणण्यात आली, पण ती क्रेन वगैरे बांधण्याच्या आधी आम्हाला बाहेर काढणं गरजेचं होतं. तोपर्यंत काही हेल्पफुल म्हणजे अगदी मदतगार माणसं अगदी व्यवस्थित गाड्या थांबवून सुद्धा खालती आली आम्हाला काढण्यासाठी. आणि मग नंतर त्यांनी समोरच्या साईडची काच पूर्णपणे काढली आणि समोरच्या साईडने आम्हाला गाडीतून आतमधून बाहेर खेचला. आम्ही बाहेर आले, वरती आले. मिसेसला वगैरे कुठे थोडंसं लागलं होतं काय होतं म्हणून आम्ही इमिजिएट पोलिसांनी डॉक्टरकडे ॲम्ब्युलन्स मागवली होती, आम्हाला डॉक्टरकडे घेऊन गेले. मला पण चेक केलं. मी इमिजिएट परत हॉस्पिटलमधून गाडीजवळ आलो. त्यावेळेला तिथे आजूबाजूचे गाववाले आलेले होते ना, त्यांनी सांगितलं की तुम्ही हे हळदीचं अंग तुम्ही इतक्या लवकर निघालेच कशाला. म्हटलं आम्ही देवदर्शनासाठी, लग्न होते तर आपण देवदर्शनासाठी जातो ना. ते म्हणतं तुमचं काहीतरी नशीब बलवत्तर आहे, कारण की कालच इथे एक गाडी पडली इंडिका, त्याच्यात पण सेम 4 लोक आणि त्या 4च्या 4 लोक जागेवरती डेथ झाली. बापरे. आमच्या आदल्याच दिवशी 4च्या 4 लोक त्या दिवशी ते लोक जागेवरतीच गेलेले. झालं, आम्ही सगळं ते केलं. गाडी वगैरे मुंबईला आणली, गॅरेजला नेऊन टाकली गाडी टेम्पोमधून ट्रकमध्ये लोड करून. रात्री आम्ही झोपायला गेलो आमच्या बेडरूममध्ये. आता झोप आली तर माणूस डोळे बंद करतो ना, म्हणजे आता डोळे असे बंद करायला जातो. तर आम्ही असे जस्ट असे डोळे बंद करताना ना मला समोर कर्टनवरती काहीतरी काळं काळं असं दिसलं. म्हणून मी परत डोळे उघडले. आम्ही त्यावेळेला एकदम पूर्ण अंधार करून नाही झोपत होते, थोडे डिम लाईट वगैरे आमची तिथे चालते. डिम नाही म्हणजे प्रॉपर, म्हणजे त्याला व्यवस्थित लाईट चांगल्या प्रकारे होतीच तशी. आणि परत एकदा बघितलं, परत दिसते. आणि नंतर म्हणून मी ना म्हटलं मिसेस काय करते, बाजूला झोपली की ती पण बघते. म्हणून मी मिसेसकडे असं बघितलं तर मिसेस माझ्याकडे बघते त्याच वेळेला. बापरे. मग ते दोघांना दिसत होतं ते तोपर्यंत मला नाही माहिती होतं. आता मी मिसेसला विचारू कसा, आमचं नवीन लग्न झालेलं आहे आणि लव्ह मॅरेज नव्हतं, अरेंज मॅरेज होतं. बरोबर. आपल्याला काय दिसते, आता समजा तुम्हाला त्याच्यावरती विश्वास नसेल, कधी कधी कोणाला नसतो ना विश्वास की बाबा अरे भूत वगैरे असले काही प्रकार नसतात, काही नसते. मग आपण एखाद्याला सांगायचं म्हणजे आपण स्वतःला वेड्यात काढून घेण्यासारखं झालं ना ते. झालं. हो, असं म्हणून मी मिसेसला विचारलं नाही. पण परत असं झालं त्यावेळेला, परत मिसेस मला थोडासा आता आपल्याला चेहरा बघून आपल्याला कळते ना की काहीतरी समोरच्याला सांगायचं आहे म्हणून. तर मी मिसेसला विचारलं की तुला काही दिसते का. तर मिसेस बोलली मीच तुम्हाला विचारणार होती, तुम्हाला काही दिसते का. बरं. तर मी म्हटलं काय दिसते तुला. तर ते बोलले मी डोळे बंद करायला जाते ना तर समोरच्या कर्टनवरती एक काळा माणूस उभा दिसतोय मला. मी म्हटलं मलाही तेच दिसते, पण मी विचारू कसा म्हणून मी विचारलं नाही. आणि आम्ही परत तरीसुद्धा डेअरिंग केली आणि म्हटलं आपण काय नाही, भास असेल आपला. AC चालू होता आणि ACच्या इथून आम्ही कसं एक टेबल फॅन ठेवलेला पोर्टेबल, तर हॅवल्सचा असा येल्लोवाला छोटा येतो टेबल फॅन, हो असा ग्रिलवाला. तर मिसेस बोलली खरोखर जे आपण बघितलं ते जर हे खरं असेल
तर असं तर नाही ना, म्हणजे हे तर खरं असेल आणि हा त्या कोण आहे त्याने जर हा टेबल फॅन आपला चालू आहे तो बंद केला आणि परत चालू केला तर जस्ट जसं मस्करी म्हणून ती बोलली आहे. फक्त तिचे शब्द संपायला आणि टेबल फॅन तिथे बंद व्हायला. हे रिअल हा. आमच्यासोबत असं झालं, आम्ही जस्ट तिथे फक्त ती बोलते आहे की टेबल फॅन बंद झाला आणि परत चालू झाला, तर टेबल फॅन बंद पण झाला आणि चालू पण झाला त्याच वेळी. म्हणजे शब्द बोलून असे संपले पण नसतील आणि त्याच वेळेला ते फॅन बंद झाला आणि चालू झाला. बापरे. आणि असं जवळजवळ 3-4 वेळा त्या फॅनने केलं. आम्ही फॅनचे स्विचेस वगैरे सगळे बंद केले आणि बाहेर आमची मोठी आई झोपलेली, तिच्या बाजूला जाऊन झोपले आम्ही. म्हणजे हा झाला. आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशीसुद्धा आम्हाला असं कंटिन्यू वाटायला लागलं की आमच्यासोबत कुठली तरी एनर्जी आहे अशा प्रकारे. म्हणून आम्ही नंतर त्या लोटे परशुरामाला गारणंसारखं असं घातलं, प्रार्थना केली की हे बाबा, जे काही असेल, जी कुठली काय शक्ती आली असेल आमच्यासोबत, तिला तू परत घेऊन जा. आम्ही तुमच्या नावाने तिथे एक मंदिर ठेवू. मग त्या आम्ही घाटामध्ये ज्यावेळेला नेक्स्ट ह्याला गेलो त्यावेळेला आम्ही मे महिन्यामध्ये, त्यावेळेला आम्ही तिथे मंदिर ठेवून आलो. आणि ज्यावेळेला आम्ही ती प्रार्थना केली ना, त्याच वेळेपासून म्हणजे 2nd डेपासून तो प्रकार बंद झालेला. म्हणजे हा एक तो लोटे परशुराम बरोबर आमच्यासोबत झालेली ही एक घटना होती. मग ते नक्की काय होतं, त्याच्या मागे कधी तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलं? ॲक्च्युली असं आम्ही खास करून काही प्रयत्न नाही केला जाणून घेण्याचा, खरं सांगायचं तर. पण ती जी जाणीव झाली ना आम्हाला की कुठला तरी एखादा तो आत्मा असेल किंवा काय, जे बाकीच्यांच्या याच्या म्हणण्यामध्ये सूक्ष्म शरीरं असतात किंवा काही, तर असा काहीतरी तो एक भूताचा असा प्रकार असेल किंवा काय असेल, ती एनर्जी काय आपल्याला ती सांगता नाही येणार. पण ती एनर्जी एक काळ्या बावल्याच्या स्वरूपामध्ये, पूर्णपणे काळ आहेत ना, त्याला डोळे ना काही, फक्त काळी आकृती पूर्णपणे आमच्या समोर ती उभी राहायची त्यावेळेला येऊन. मग आम्ही लोटे परशुरामाला प्रार्थना केली की बाबा असं काय असेल तर ते तू तुझ्याकडे बोलवून घे, आम्ही तुझ्या नावाने आम्ही तिथे एक मंदिर ठेवू. मग आम्ही ते मंदिर तिथे ठेवलेलं. मग अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ना आमच्यासोबत बऱ्याचशा झाल्या. म्हणजे तुम्हाला एक जर दुसरी गोष्ट जर सांगायची तर मी आणि मिसेस 2016ची गोष्ट आहे. गणपती आम्ही त्यावर्षी म्हटलं मुंबईचे गणपती जरा चांगले असतात. नाही, मुंबईला मूर्त्या चांगल्या मिळतात ना, गावाला थोडंसं कसं तेवढं हे नसते की साधन नसतं, डोळे थोडेसे उघडण्यामध्ये त्यांचे चुका होतात किंवा काय. तर आपण एक मुंबईची POPची मस्त मूर्ती घेऊन जाऊया म्हणून आम्ही गाडीतून घेऊन गेलो. आणि त्याच वर्षी गणपतीचा 4था दिवस होता. आम्ही 5-6 दिवसांनी गौरी गणपती विसर्जन करतो. 4था दिवस होता. माझा चुलत भाऊ एक पोलीसमध्येच होता, तो आजारपणामध्ये वारला. म्हणून आम्ही ज्या दिवशी वारला त्या दिवशीची ती दुपार मिसेस माझी किचनमध्ये जेवण बनवत होती. आणि तो प्रकार त्यांच्या कार्यापर्यंत राहिला. आम्ही कार्यापर्यंत तिथे राहिले नाहीत गावामध्ये. मला दुसऱ्या एका वहिनीने माझ्या सांगितलं की अरे आमच्याकडे पण असाच प्रकार झाला तिथे कार्यामध्ये. तर त्या दुपारी मिसेस घरामध्ये जेवण बनवत होती किचनमध्ये आणि मी बाहेर, आमच्याकडे पडवी असते, गावाला पडवी असते जुन्या घरांना, पडवीमध्ये बसलेलो. हळूच मिसेस तिकडून आली आणि बोलली मी एकटी किचनमध्ये नाही राहणार. तर मिसेस जेवण बनवताना ते थोडंसं ॲल्युमिनियम टाईप हेवी मटेरियलमध्ये नाही, मला वाटतं ॲल्युमिनियमचं असते की कसलं भांडं असते ते, खलबत्ता. आजकाल ते स्टील सारखे असतात ना खलबत्ते, तो खलबत्ता आपोआप 3 वेळा वरती खालती कुटायला लागला. 3 वेळा. मिसेस म्हणते खलबत्त्याचा रॉड आपोआप वरती उचलला जातोय आणि आपटला जातोय, हा काय प्रकार आहे. म्हणून मिसेस किचनमधून बाहेर आली. मी नंतर गेलो तिकडे, खलबत्ता उचलला, बाजूला ठेवला, सगळं काय. आणि मेन म्हणजे ना आमचा जो घराचा दरवाजा आहे ना, काही वेळेला असं रेग्युलर नाही, कंटिन्यू नाही,
आमची मोठी आई जी मी तुम्हाला सांगतोय स्टोरीमध्ये मागच्या याच्यामध्ये मी तुम्हाला जे बोललो, ती वारली ना, म्हणजे ज्या दिवशी वारली त्याच्या 2 दिवस आधी पण तो मागचा दरवाजा आमचा बॅक साईडचा डोअर आहे ना, लहानपणाचं मी लहानपणी होतो त्या घरामध्ये, कधी कधी 3-3 वेळा तो वाजतो, 3 वेळा, म्हणजे ठक 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 कोणतरी नॉक करतो. आणि आमच्या असे ना वरच्या साईडचे 3 घरं, आमच्या बाजूचं एक घर आहे आजीचं, ते एक घर, आणि एक दुसरी एक आम्ही काळ्या आजी बोलवायचो तिचं. तर ती 3 घरांच्या मागचे दरवाजे रात्रीच्या वेळेला वाजायचे. बापरे. असा. तर हा खलबत्त्याचा प्रकार जो झाला, त्याच्यानंतर रात्री माझ्यासोबत झोपायला आम्ही गेले, झोपले. मी गावाला कसं असते, थोडे हे उघडे असतात ना, म्हणजे कौलांची घरं असतात, तर गॅप असतात, कोण साप विंचू किंवा काय असं येऊ नये म्हणून आम्ही एक ती झीपवाली नेट घेऊन गेलेले. नेटच्या आतमध्ये झोपलेले, छोटी टॉर्च लाईट, आम्ही ती फॅन असतो आतमध्ये बघा, ते मिळते मार्केटमध्ये, तर ती लाईट घेऊन गेलेले आणि बंद करून आम्ही आपले झोपले. रात्री असं 12:30-1 तीच रात्र, जी दुपार झाली त्याची तीच रात्र, लाईट आपोआप ऑन झाली, मला जाग आली. म्हणून मी तिचं बटन दाबलं, बंद केली, परत झोपते. मी झोपेत आहे पूर्णपणे, मला जाग नाही आहे. परत ऑन झाली म्हणून परत बंद केलं, परत झोपलो. परत ऑन झाली लाईट म्हणून मी परत उठलो, परत बटन दाबलं. तेच होत नाही, 7-8 वेळा झाला. बापरे. लाईट मी ऑन झालेली बंद करतोय, झोपतोय, परत ऑन होते लाईट. आणि झोपेत असल्यामुळे तुम्हाला एवढं समजत नाहीये की नक्की काय होतंय, काय झालंय मला माहिती नाही. मिसेस उठली, आता आवाज येतो ना त्या बटनाचा, कटाक 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 कटाक, लाईट चालू बंद होते, डोळ्यावरती फ्लॅश पडते, तर मग माहिती पडते. मिसेसने मला विचारलं, तुम्ही लाईटीबरोबर काय खेळताय? मी म्हटलं, मी खेळत नाहीये, ती लाईट चालू होते ती मी बंद करतोय. ज्यावेळी मी असं बोललो ना, त्यावेळी मला क्लिक झालं, मी बंद केलेली लाईट चालूच होते कशी काय. बरोबर. म्हणून मी ती पण, आमचा लहान मुलगा, त्याला तो झोपलेला होता, आम्ही पूर्ण रात्र तिथे जागून काढली त्या घरामध्ये. आणि त्याच्यानंतर ना आम्ही एकदा पूर्ण फॅमिली सकट, बाकीच्यांसकट आम्ही एकदा गणपती तिथे केला, पण त्याच्यानंतर आमची जाऊन गणपती त्या घरामध्ये करण्याची डेअरिंगच नाही झाली. आम्ही आमच्या इकडच्या भावंडांना सांगितलं, बाबा गणपती आता तुम्ही जर नाही येत असाल ना कोणच सगळेजण, तर आम्ही एकटे जाऊन तिथे गणपती नाही करणार आहे, गणपती मुंबईला आणि म्हणून मग नंतर गणपती आमचा मुंबईला आला. मग अशा प्रकारची, म्हणून ते गणपती मुंबईला आणावं लागलं, त्यामुळे त्या इन्सिडेंट्समुळे आम्ही तो गणपती मुंबईला आणला. कारण की बाकी कोण जायला बघायचे नाही आणि एक एकटा परिवार जाऊन तिथे राहू शकत नाही. एवढं मोठं घर. आता दुसरी जी आहे ना, ती जांभोड्यामधली स्टोरी आहे. जांभोड्यामध्ये आमच्या न्यू शिवाजी जांभोडे हायस्कूलच्या अलीकडे एक व्हाळ आहे. व्हाळ म्हणजे तुम्हाला माहिती असेल, छोटासा नदीचं, जसं नदीचं पात्र मोठं असते त्याच्यापेक्षा छोटं पात्र असते, त्या पात्राला व्हाळ बोलतात. बरं. असा. तर आमच्या गावामध्ये पूर्वीनं एक पोस्टमन होते आलेले, आणि ते पोस्टमन काळांतराने तिथे वारले आणि कोणाला माहिती नाही की काय प्रकार होईल. आणि हा मला वाटते व्हाळावरचा, त्या पापडीवरचा पहिला प्रकार झाला असा. त्या पापडीवरतीच वारले ते, अशी मान मुरगळलेल्यासारखी झाले. आणि तिथे त्या पापडीचं आहे, बरीचशी लोकं त्या पापडीवरून पहिल्यांदा वाहून गेली आहे. बापरे. म्हणजे पावसाळ्यात काय होतं, पाणी तिथे जोराचं येतं आणि लोक कधी कधी कशी डेअरिंग करतात आणि मग नंतर तो चालण्याचा प्रयत्न करतात त्या पाण्यामधून, आणि त्याच्यामध्ये ते वाहून जातात. आणि ते वाहून जातानाच त्या पापडीच्या खाली असं ते पाईपांचं जे पाणी जाऊन ना थोडासा खड्डा होतो, पाणी त्या खड्ड्यामध्ये असं गोल गोल फिरते आणि त्याच्यात त्यांना ते आपटून मारते पाणी. असे बरेचसे झालेले आहेत. तर ह्या पोस्टमनची मान, म्हणजे तो पोस्टमन चालत असतानाच त्याची मान अशी मुरगळली, कोणीतरी मुरगळली, तुटलीच मान तिथेच चालता चालता संध्याकाळच्या वेळेला. आणि झालं त्यांचं सगळं अंतिम संस्कार, म्हणजे त्यांचं सगळं ते कार्य वगैरे सगळं झालं. आणि परत एकदा काही मुली संध्याकाळचं ते, आमच्याकडे कसं वाड्यावरती असतात आणि दुकानं खालती असतात,
रस्त्याला. तर ते दुकानावरती काहीतरी सामान आणायला गेले आणि त्या पापडीवरून येत होते. हे पोस्टमन काका त्यांना आवाज देत आहेत, काय कुठे चाललेत तुम्ही? ते पापडीवरती ना असे नीस असतात, नीस म्हणजे असे दगड ठेवलेले असतात, दगड पाण्याची लेवल वगैरे मोजायला साईडला. तर त्या नीसवरती, त्या दगडावरती हे पोस्टमन काका बसलेले आणि त्यांना आवाज देत आहेत, काय गो खाई चाललास, म्हणजे कुठे चाललात तुम्ही? ह्या मुलींनी पहिल्यांदा बोलले, आम्ही बाजार आणत गेलेलो, म्हणजे आम्ही बाजार आणायला गेलो. त्यांना लक्षातच नाही आलं, त्यांना काय कळलंच नाही. आणि सेम असं नाही की पाय उलटे दिसत आहेत किंवा असं काही किंवा असं विचित्र प्रकार वगैरे, असलं काहीच नाही. एक नॉर्मल माणूस आहे ना, त्याच पद्धतीने, फक्त आता गावाकडे कसं आहे माहिती आहे, जसं मुंबईला पोस्टमन फिरतात ना, खाकी कपडे वगैरे असलं काय नसते प्रकार, साधे कपडे, नॉर्मल एक खाकी पॅन्ट असते आणि वरती जे पण शर्ट मिळेल ना ते घालतात आणि त्याप्रमाणे ते फिरतात. बरं. तर तसे खालती खाकी पॅन्ट आणि वरती एक व्हाईट शर्ट घालून आपले ते निसावरती बसले आहेत. आता एवढ्या अंधारामध्ये माणूस कशाला बसलाय ह्यांना लक्षात नाही आलं. म्हणजे अंधार म्हणजे एकदम पूर्ण अंधार नाही झालेला, 3 सांज. बरोबर. सांजची जी वेळ असते ना, म्हणजे संध्याकाळची अशी वेळ की ज्याच्यामध्ये थोडा डार्कनेस आलेला असतो पण पूर्णपणे रात्र पण झालेली नसते, तशा वेळेमध्ये ते बसलेले होते आणि त्यांना आवाज दिला, अगो मी पण येते तुमच्याबरोबर. बापरे, म्हणजे मी पण येतो तुमच्याबरोबर. तर ते बोलले, आमच्यावर ख्या काय येतात, बसा तकडेच. एवढे ते बोलल्यासुद्धा. आणि जस्ट पुढे गेले. पुढे जाऊन आमच्या वाडीकडे यायला ना असं लेफ्टकडे रस्ता आहे, तिथे 2-3 घरं मिळतात. तर ती एक बाई तिथे बाहेर काहीतरी करत होती, तिने विचारलं, तुम्ही तिकडे बोललास कोणाबरोबर? तर ते बोलले, ते पोस्टमन काका. खायचो पोस्टमन काका? अरे ते आपल्याकडे जे यायचे. तर ते बाईने सांगितलं, अरे ते 10 दिवस झाले कार्य झाला त्यांचा वारून, तुमका कसे दिसतील? अरे त्या मुलींना तिथेच घाम फुटला आणि ताप भरला. बापरे. मग त्याच्यानंतर त्या मुलींबरोबरच नाही, आमच्या गावाला संध्याकाळचे ना ते किरस्ताव अवाट असं बोलतात, म्हणजे ख्रिश्चन लोकांची एक वाडी. बरं, तेही आहे तिथे किरस्ताव अवाट. तर त्या अवाटामध्ये म्हणजे त्या वाडीमध्ये ना दारू बनवली जाते. तर इकडचे काही दारू शौकीन असतात जे संध्याकाळच्या वेळेला निघतात दारू प्यायला, तर ते तिकडून पिऊन येत होते. तर ते दोघे जण नेहमी, ते दोघांची जोडी, आता नावं नाही घेत त्यांची, नाही तर ते इथे बदनामी व्हायची कोणाची आणि आपल्याला कोणाची बदनामी नाही करायची, पण आपल्याला जी सत्य कथा आहे ती लोकांच्या समोर फक्त ठेवायची. तर ते दारू पिऊन येत होते. त्या दोघांच्याही मध्ये त्यांनी एंट्री घेतली त्या पोस्टमन काकांनी आणि दोघांच्याही खांद्यावरती हात ठेवून चालत होते. बापरे. हे नशेत ह्यांना आमचं जांभळीनीचं देवस्थान आहे, महापुरुषाचं देवस्थान म्हणतात. त्या महापुरुषाच्या देवस्थानाच्या थोडंसं अलीकडेपर्यंत ह्यांच्यावर बोलत 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 चालत चालत आले. हे नशेमध्ये असल्यामुळे ह्यांना तर काही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी यांना कळलं, अरे तो पोस्टमास्टर आमच्याबरोबर चालत कसा काय आला? म्हणजे त्यांच्याबरोबर झालं. आणि काही 2-3 जण आहेत ना गावामधले, त्यांच्याबरोबर पण हा सीन झाला, पण त्यावेळेला ते काही दारू वगैरे पिणारी माणसं नव्हती. मग नंतर त्यांनी परत तसंच, जसं जळबांध्याचा तो बंदोबस्त केलेला त्याप्रमाणे गावांमध्ये म्हणा किंवा कुठे पण म्हणा, बांधणी एक प्रकार असतो, माहिती आहे, तुम्ही ऐकला असेल, बांधून घालतात. म्हणजे जो कोणाचा असं अतृप्त आत्मा असेल किंवा काय जर त्यांच्याबरोबर त्याला बांधून ठेवतात. मग तशा प्रकारे त्याला मग नंतर तिथे तो बांधून ठेवला. ते नारळात किंवा बाटलीमध्ये वगैरे असं खूप वेगवेगळ्या त्याच्या गोष्टी आहेत. ते मी बघितलं नाही अजूनपर्यंत कशा प्रकारे बांधून ठेवतात वगैरे. पण मला वाटते शक्यतो तो नारळ उतारा आणि कोंबडा वगैरे उतरून काहीतरी असं त्याचं करतात आणि त्या बांधून ठेवतात. मी हा प्रकार ऐकलाय की बांधून ठेवतात. मग त्याप्रमाणे गावातल्या लोकांनी सांगितलं की त्यांना मग नंतर तिथे बांधून ठेवलं आणि त्याच्यानंतर मग नंतर तो प्रकार बंद झाला.
बंद झाला. आणि किती वर्ष चाललं साधारण? हे हार्डली मला वाटते 1 महिनाभर. बरं. गावामध्ये जास्त वेळ लोक हा असा प्रकार ठेवत नाही. हो. कारण की कोणाला तरी त्रास होतो वगैरे, हे असं मग नंतर ते ठेवलं नाही जातं. माझा एक चुलत भाऊ, बरं, आता जर एपिसोड जर त्याने जर बघितला तर त्याला पण लक्षात येईल की अरे हा दिनेश कुठे काय माझी स्टोरी सांगायला गेला. तर त्याची आई जी होती ना, थोडीशी डोक्याने मेंटल, म्हणजे थोडंसं तिचं डोकं मानसिक संतुलन थोडंसं बिघडलेलं होतं. घरातली काही कारणं असतील वगैरे, ही फार आधीची स्टोरी आहे. आता तो माझा चुलत भाऊच आणि त्याची मोठी भावंड ज्यांची आता डेथ झालेली ना, त्याचा तो मोठा दादा. बरं. जे मागच्या याच्यामध्ये मी तुम्हाला स्टोरीमध्ये सांगितलं. तर तो म्हणजे त्याची आईने काय केलेलं, रागाच्या भरामध्ये सुसाईड केलेला, जीव दिलेला. तिने त्या विहिरीमध्ये उडी मारलेली. आणि जस्ट तिने जी उडी मारली ना, ज्या संध्याकाळी तिचं मैत आणलं, तिला अग्नी वगैरे दिली, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ती यायला सुरुवात झाली. यायला म्हणजे हा आता बाबू जो होता तो मला वाटते जास्तीत जास्त महिन्याभराचा पण नव्हता, लहान होता बाबू. म्हणजे तो जो मुलगा होता तिचा. तर ती यायची आणि म्हणायची माझं बाबू माका देवा, माझा बाबू मला द्या. आणि तिथे ती फेऱ्या मारायची. आणि ती नुसतीच असं नाही फेऱ्या मारायची की फक्त आवाजच येतोय वगैरे, ती घरातल्यांना दिसते, ती अंगणामध्ये नाचते. आणि असं नाही की एकाच माणसाला दिसते, घरामध्ये जेवढी पण मंडळी होती तेवढ्या सगळ्यांना ती समोरासमोर दिसते. आणि फक्त ती घरामध्ये एंट्री नाही घेत आहे, घरामध्ये येत नाही आहे. ती सगळ्यांना सांगते की माझं बाबू माका देवा, माझा बाबू मला द्या. आणि घराच्या भोवतीने गोल 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 फिरायची, रोज फिरायची. आणि रोज हेच तिथं चालायचं. मग त्याप्रमाणे पण जसं मी मगाशी सांगितलं की बांधून घालतात, मग त्याप्रमाणे त्या हिला बांधून घातली. आता तिचा परत रिबर्थ झालाय म्हणतात. हां, आता रिबर्थ झालाय त्याच बाबूच्या पोटी आलेल्या मुलीमध्ये. असं आता ह्या सगळ्या गोष्टी फॅमिलीमधल्या आहेत ना, जास्त करून. का? कारण की आता बाहेरच्यांना गुण आल्याच्या नंतर हे आपले फॅमिलीमधले हळूहळू आपापल्या पत्रिका घेऊन माझ्या मिसेसकडे येतात. आणि ज्या वेळेला पत्रिका येतात ना, त्यावेळेला आम्हाला कळते की बाबा कोणाकोणाचे रिबर्थ झालेले आहेत, आपल्याच फॅमिलीमधले गेलेले. अशा माझ्याबरोबर पण झाली आहेत बरेचशा स्टोरी. आमच्या घरात स्वतःच्या माझ्या मुलाचं रिबर्थ आहे असं. तर ही एक ती स्टोरी होती अशा प्रकारे. आणि दुसरी एक जे आहे ते, आम्ही धामापूरला आमच्या काकांचं घर, आम्ही काकांची वाडी होती वगैरे सगळं काही. मी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि काकीने आमच्या सांगितलेलं की आपण धामापूर कोकणामध्ये पण आपण कामं वगैरे घेऊया वगैरे. म्हणून आम्ही गेलेलो कोकणात. मालवण तालुक्यामध्ये येते धामापूर हे गाव, काळसे धामापूर. तिथे आमचं भावाई मंदिराच्या बाजूला जुनं घर आहे. आणि त्या जुन्या घरामध्ये काका काकी आम्हाला सोडलं वगैरे, आमच्यासोबत महिनाभर राहिले आणि ते मुंबईला निघून गेले. रात्री मी, माझा मित्र आणि मी, माडीचं घर होतं लाकडाचं, वरती लाकडाची माडी, वरती माडीवरती झोपलेलो. रात्रीचे अंदाज आम्ही बाहेरची लाईट मात्र, जिथे विहीर होती ना बाहेरच्या साईडला, तिथली लाईट आम्ही चालू करून ठेवायचो. कारण की आम्हाला कोणीतरी सांगितलेलं लाईट चालू ठेवा, घराच्या भोवती तुम्ही एकटेच दोघेजण त्या घरात झोपता, घर कायमस्वरूपी बंद असते. तर असं बंद घरामध्ये काही ना काही अँटिटीज, म्हणजे काही ना काही एनर्जीज अशा प्रकारच्या राहू शकतात वगैरे. आम्ही झोपलेलो असताना ना, रात्री झाडू मारण्याचा आवाज येत होता अंगणात, त्या विहिरीच्या बाजूला, पतेरा बाजूला सारला जातोय
सरकवला जातो झाडूने. पतेरा माहिती आहे ना तुम्हाला, माहिती आहे, झाडांची माहिती आहे. पानं हो, हो, सुकलेली जी हो. पडतात, हो. तो पतेरा. पहिल्यांदा आम्ही दोघेही उठले. छोटीशी एक विंडो होती लाकडाची. पहिल्यांदा कसं वरती अशी मातीची जरी घरं असली ना ती, तरी सुद्धा त्याला लाकडाच्या अशा ना छोट्या छोट्या खिडक्या होत्या. त्याला काय बोलायचे असे ते, म्हणजे त्याचे लाकडाचे छोटे छोटे दरवाजे आणि लाकडाचेच बार असायचे, लोखंडी बार नसायचे बरं आधीच्या काळी. तर त्या लाकडाच्या बारामध्ये त्या विंडोला एक फळी नव्हती. एका फळीमधून आम्ही असं खाली बघितलं. तो कोण बघितलं? आम्ही दोघेही जण. एकट्याचा धीर झालाच नाही बघायला की एवढ्या रात्री झाडू कोण मारते. बरं. म्हणून आम्ही असं खालती वाकून बघितलं, तर पांढरी पांढरी आकृती ओनवी राहून झाडू मारते. झाडू आम्हाला दिसली नाही हातामध्ये, पांढरी धूरसर आकृती आम्हाला खालती दिसली त्या लाईटीच्या प्रकाशामध्ये, आणि ती झाडू मारते. कचरा काय तो बाजूला होत नाही, पण तसं ते, पण तो आवाज मात्र येतोय. सर सर असं झाडू मारतात ना, तो पतेऱ्यामध्ये हे करतात, तो आवाज येतोय. म्हणून आम्ही परत एकदा बघितलं आणि मग नंतर आम्ही दोघेही जण घाबरून बेडवरती तिथे आलं, खालती गोधडी आणि अंतरलेली त्याच्यावरती, आणि चादर घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत होतो. 10 मिनटं झाली असतील, आवाज बंद झाला. मी त्याला बोललो, अरे म्हणे आवाज बंद झाला, झोपेतच. म्हणजे तिथून थोडा वेळ गेला. आता पैजण जसे घुंगरू बांधतात त्याप्रमाणे आवाज नाही, पण असा स्लाईट आवाज असतो ना, काय काय पैजणांना हरके बारीक घुंगरू असतात, बारीक बारीक, त्याप्रमाणे तो बारीक आवाज. मात्र माणसाचे पाय जसे जातात ना, आपण समजा आता अंथरुणामध्ये झोपलोय कुठेतरी खालती असे, आणि आपल्या घरातले कोण जर त्या अंथरुणामधून चालत गेला आपल्या वरून, तर आपल्याला जाणवतं ना बाबा चालत गेला माणूस. आमच्या दोघांच्या मधून तसे पाय चालत गेले. बापरे. दोघांच्या मधून. म्हणजे ती रात्र आमच्यासाठी एवढी भयानक होती. आमच्या सोबत एक हेल्पर होता, वयाने अतिशय एजड माणूस, यशा आम्ही म्हणायचे त्याला, यशा घाडी. त्यांना आम्ही दुसऱ्या दिवसापासून सांगितलं, बाबांना आमच्यासोबत राहा इथे, कारण की इथे अशा अशा प्रकारच्या गोष्टी घडत आहेत. मग नंतर त्याच्यानंतर तो गाडी, म्हणजे गावामध्ये जर तुम्ही बघाल ना, तर मंदिरामध्ये पूजा अर्चा वगैरे करणं हे त्यांच्या हातामध्ये असते, घाडी गावकर. बरं. गावातले. तर तो आमच्या इथे केअरटेकर म्हणून, म्हणजे आम्हाला थोडं हेल्प करायला वगैरे अशा प्रकारे होता. एजेड माणूस. मी ॲक्च्युली होता नाही म्हणायला पाहिजे, होते असं. बरं. तर ते होते. आणि आमच्या ह्याच्यामध्ये आडव्यामध्ये ना काजूंची पूर्ण लागवड झालेली आहे. तर आम्ही काजूंच्या सीझनमध्ये त्याला काजू राखायचे, आणि आम्ही त्याच सीझनमध्ये तिथं होतो. बरं. ह्या घटनेनंतर 2 ते 3 दिवसामध्ये आमच्यासोबत असं झालं की मी दुपारी जायचो काजूंना वरती बघायला, आणि तो माझा मित्र जो माझ्यासोबत आलेला होता तो सकाळी जायचा. अगदी आम्ही आदल्या दिवशी नॉर्मल जेवण केलेलं, एकदम नॉर्मल. म्हणजे असं काय होतच नव्हतं की काय आमच्यासोबत गोष्ट असं घडेल किंवा आमची तब्येत बिघडेल वगैरे असं. हा माझा मित्र त्या आडव्यामध्ये गेला आणि परत रिटर्न आला. लूज मोशन झालेल्यासारखं वाटलं त्याला. बापरे. म्हणून परत तो आला, परत गेला. इकडे आला, गेला टॉयलेटला बसला तर त्याला होत नाही, पण इकडे आला कळ येते. तिकडे गेल्यावर कळ येते आडव्यामध्ये. तर हा परत गेला, परत आला. म्हणजे जवळजवळ 3-4 वेळा त्याच्यासोबत, 4 वेळा तरी नक्कीच झालं. मी म्हटलं चल हा बंडल मारतोय, याला जायचं नाही आहे, नाटकं करतोय, मीच जातो. मी त्याला सांगितलं तू दुपारी जा, मी आता जातो, मी अगदी व्यवस्थित आहे. मी त्याला बोलतोय तू नाटकं करतो. आणि मी गेलो. जसा मी गेलो,
मी फक्त त्या आडव्यामध्ये म्हणजे त्या आमचे जे काजूचं जे प्लांटेशन झालेलं आहे ना त्याच्यामध्ये फक्त पाय ठेवला, माझ्या पोटात गडगडायला लागला. आणि हा प्रकारच आमच्यासाठी नवीन होता. नक्की काय होतंय काही समजत नाहीये. आता आपण जर म्हटलं ना हे भूत वगैरे हे, तर ते दिसते जाणवते असं काहीतरी असते. हा प्रकारच वेगळा. हो, इथे काही दिसत नाहीये, काही जाणवत नाहीये. मग नंतर म्हटलं आता माझ्या पोटात गडगडलं, त्याच्या थांबलेलं आहे. मी घरापर्यंत आलो, म्हटलं आता मी जाणार नाही टॉयलेटला, कारण की तुझ्याबरोबर 4 वेळा झालं, मी आता 5वा जाणारा, माझ्याबरोबर मी पाय ठेवल्या झालं. एक काम करूया, आपण ना यशाला घेऊन जाऊया. यशा गाडी म्हणजे गारणं वगैरे घालणं, आणि त्याच्या हातामध्ये एवढा गुण होता ना की लोकांचं काय पाठ दुखली, कंबर दुखले, पाय दुखले, त्याने फक्त असा नुसता हात फिरवला ना तरी सुद्धा ते दुखायचं बंद व्हायचं. म्हणजे असं त्यावेळेला लोक बोलायचे आणि तो लोक त्याच्याकडे यायचे सुद्धा. असं होतं. तर त्याला आम्ही घेतलं, आम्ही त्याला काही एक बोललो नाही. यशा म्हणजे आमच्यासाठी ना ॲक्च्युली मित्रासारखे होते. एज 80 years, पण आम्ही मित्र म्हणून आम्ही ते अरे तुरेच्या भाषेमध्ये बोलायचे. त्यांना घेतले सोबत आणि आम्ही त्या आडव्यामध्ये गेले. आडव्यामध्ये 3-4 पावलं फक्त वरती चढले असतील, तोपर्यंत त्याच्या पोटामध्ये गडगडायला लागलं. म्हणून तो काय बोलतोय, आम्ही फक्त त्याच्याकडे बघतोय की तो आम्हाला काय बोलतोय. आम्ही सांगितलं नाही त्याला की आमच्याबरोबर हेच झालं. आणि ज्या वेळेला त्याने आम्हाला सांगितलं की माका वाटतं माका ना झाड्याक झालेल्यासारखा वाटतं मालवणीमध्ये, म्हणजे मला टॉयलेटला आलं आहे असं मला वाटते. मी म्हटलं काही काळजी करू नकोस, आमच्याबरोबर पण हेच झालं आहे, म्हणून आम्ही तुला इकडे घेऊन आलो आडव्यामध्ये की तुझ्यासोबत काय होते बघूया. तर त्यावेळेला मग त्याने आम्हाला सांगितलं की हा प्रकार हा आहे. आणि कोकणात म्हणतात की असं जर कोण गेलं समोरून अचानक, असं म्हणजे साप वगैरे, तर तिथे काही ना काही करणी बाधा वगैरे काहीतरी झालेली आहे. बापरे. असं म्हणजे ह्या आडव्यामध्ये तुम्ही येऊ नका राखायला, आम्ही इथले काजू काढून घेऊन जाणार. समजलं. असा प्रकार. आणि म्हणून आम्ही जवळजवळ 11:30-12 वाजले असतील, आम्ही जेवलो पण नाही. यशा बोलला की आपल्या वरच्या आडव्याच्या वरच्या साईडला देवस्थान आहे, वडाचा पार आहे, मोठा पार आहे. म्हणजे ते इतकं मोठं आहे ना की जवळजवळ 150 बाय 150चा घेरा असेल त्याचा, 150 फूट बाय 150 फूटचा त्याचा घेरा असेल. तर एवढं मोठं पार. आणि आम्ही पहिल्यांदा गेलो तिथे वरती त्या पाराजवळ, तर बघितलं तर लोकांनी काहीतरी बांधलेले आहेत गोष्टी वगैरे, अशा सगळ्या आहेत देवस्थान. ते बोलले तिथे आपल्याला नारळ ठेवायचा आहे, म्हणून आम्ही नारळ घेऊन त्याच्याबरोबर चालत चालत गेले. आमच्या पोटात दुखायचं बंद झाला, नारळ वगैरे आणि हातात घेतलं, तिकडे जायचं तर गेले, नारळ ठेवला, गारणं घातलं, सगळं काय झालं. आणि आम्ही यायला निघाले. 11:30-12चा सुमार असेल, आम्ही वरती चढून तिकडे जायला निघाले. 1 वाजेपर्यंत आम्ही तिथे पोचलो असणार. अर्धा तास तिथे आम्ही बसलो. 1:30 वाजता आम्ही निघालो. जास्त काही लांब नव्हतं, एक 3-3.5 किलोमीटरचं डिस्टन्स आहे चालत. माणसाला 3 किलोमीटर चालायला किती वेळ लागते? पाऊण तास किंवा 1 तास, कमीच, त्याच्यापेक्षा जास्त. हे जास्तीत जास्त आम्हाला तर हार्डली 20 मिनटं सुद्धा बस झाली. बरोबर. माणूस जर आरामात करत आला तरी पण आम्हाला 20 मिनटं सुद्धा 3 किलोमीटरच्या आतमधलं डिस्टन्स होतं ते, आम्हाला बस झाली तेवढी. तर आम्ही चालत 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 तर आलो. आम्ही ज्या रस्त्याने गेलेलो ना त्या रस्त्याच्या समोर पूर्ण फक्त झाडी. रिटर्न आम्हाला आमच्या जागेत पाय टाकायचा आहे, तर समोर सगळी झाडी. आम्ही जवळजवळ तिथे 2-2:15 वाजता आमच्या जागेच्या ठिकाणी पोचले, पण आमच्या जागेत आतमध्ये एंटर व्हायला म्हणजे त्याच्या जागेत आमच्या उतरायला आम्हाला रस्ताच दिसत नाही. बापरे. पूर्णपणे हे आम्ही इकडून घुसतोय तर एकदम डीप झाडीमध्ये जातोय. असं करता करता आम्हाला 6 वाजले आणि आम्ही थकले. 4 तास. आणि यशा गाडीची 80 वर्ष त्याच ठिकाणी गेली. आम्ही तरी चला नवीन, हो, पण त्याला तर जंगलातला चप्पा चप्पा आणि कोणा माहिती, तोही भेदरला.
आणि शेवटी ना अंधार पडायची वेळ आली, आम्ही एका झाडीमध्ये घुसलेलो, तिथे वाघाचा आवाज खालते. बापरे. त्यावेळेला त्याने आम्हाला सांगितलं की इथे कदाचित खालती वाघ आहे, आपण परत वरती जाऊया आणि आपण शांत बसूया. आम्हाला त्यावेळेला कळलं, आम्हाला तोपर्यंत माहिती नाही चकवा काय असतं. आणि त्यावेळेला आम्हाला तो चकवा लागलाय असं तो बोलला. आम्हाला माहितीच नाही याला चकवा म्हणतात. जवळजवळ तुम्ही तिकडे 4 तास अडकून आम्ही 4-5 तास तिथे अडकून आहे. आम्ही 2 वाजता 1:30 वाजता तिथून अर्धा तास बसून आम्ही निघालो, म्हणजे 2 वाजता निघालो. 20 मिनिटाचं रनिंग जरी पकडलं आमच्या बाउंड्रीवरती यायला तरीसुद्धा म्हणजे 2:20 म्हणजे जवळजवळ समजा 2:45च्या आसपास जरी आम्ही 2:30-2:45च्या आसपास जरी तिथे पोचलो असेल तरीसुद्धा तिथपासून आम्ही 6 वाजेपर्यंत अंधार पडेपर्यंत आम्ही त्याच बाउंड्रीवरती फिरतोय, गोल 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 झाड्यांमध्ये जातोय. बापरे. आणि नंतर ना आम्ही डोळे बंद केले. त्यांनी सांगितलं थोडा वेळ डोळे बंद करा. धामापूरमध्ये पण आमची भगवती देवी आहे. जसं जांभवड्यामध्ये भगवती आहे तशीच धामापूरमध्ये भगवती आहे. भगवती तळं आहे. जर गेलात तर आता ते पर्यटन स्थळ पण आहे चांगल्या प्रकारचं. जे कोण मालवण वगैरे साईडला जात असतील लोक, त्यांना चांगल्या प्रकारे माहिती असेल. आणि भगवतीच्या कासारटक्क्याची जी स्टोरी आहे ती अतिशय पॉवरफुल आहे. आज कासारटक्का म्हणून देवस्थान पण अतिशय पॉवरफुल आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून लोक जातात तिकडे, संपूर्ण महाराष्ट्र. आणि ज्यांना त्याचा तिथली प्रचिती आलेली आहे ते लोक दरवर्षी तिथे जातात कासारटक्क्याला. तुमच्या याच्यावरती कदाचित कमेंट्स पण भरपूर जणांचे येतील कासारटक्क्यावरती अशा प्रकारे. तर तिथे ते देवस्थान आहे. आम्ही कासारटक्क्याला आवाज दिला. कासारटक्क्याचा आला विषय म्हणून मी कासारटक्क्याची आवर्जून मी एक स्टोरी सांगेन तुम्हाला ह्याच्यामध्ये. तर आम्ही तिथे कासारटक्क्याला आवाज दिला, आई भगवतीला आवाज दिला आणि थोडा वेळ आम्ही डोळे बंद करून शांत बसले. आम्ही ज्या ठिकाणी बसलेले ना तिथेच आमच्या आडव्यामध्ये एंट्री करायचा रस्ता होता. बापरे. आम्ही सगळीकडे भटकलो आणि समोरच त्याचा रस्ता दिसला तुम्हाला? आम्हाला रस्ता दिसला. आम्ही 2 मिनिटात उठलो, आईचे आभार मानले, कासारटक्क्याचे आभार मानले आणि आम्ही तिथून खालती उतरून आलो. हा तो आमचा तिथला एक दिवस. बापरे. म्हणजे तिथेच होतात तुम्ही, जिकडे जायला तुम्हाला 20 मिनिटं लागली आणि परत येता येता 5-6 तास 4-5 तास तिथेच फिरतोय आम्ही फिरतोय. आणि त्यांनाही त्या बाबांनाही रस्ता नव्हता सापडत. त्यांनाही रस्ता नाही सापडत होता, जेणेकरून त्यांच्या तर पायाखालची वाट. पूर्ण आयुष्य गेलंय, पूर्ण आयुष्य तिथे गेलं. वरती त्या देवस्थानाकडे गाराणी घालून गेलं रेग्युलर त्यांचा येण्या जाण्याचा रस्ता, आणि ते विसरले. मला असं वाटतं तिकडे कधी कधी असंही होतं ना की आपल्या काही गोष्टींपासून वाचवण्याचंही देव असं ठरवतं, काहीतरी पुढे धोका आहे तर तिकडेच आपल्याला ठेवतात. बरोबर. आपल्या त्यावेळी समजत नाही, पण जसं तुम्ही बोलला तिकडे वाघ होता किंवा काय होता. बरोबर आहे. कदाचित तो तिथे वाघ त्या आडव्यामधून पास झाला असेल आणि म्हणून आम्हाला वरती थांबवलं असेल. आम्हाला त्याचं ते घुरघुरणं ऐकायला आलं. आता आम्हाला ते कसलं घुरघुरणं असते आपल्याला काय माहिती. आपण ते इकडे मुंबईमध्ये पिंजऱ्यामधले वाघ बघितले. बरोबर. ते घुरघुरतात कमी आणि झोपतात जास्त पिंजऱ्यांमध्ये आणि फेऱ्या मारतात. पण ते नॅचरल जे वेगळ्या प्रकारचं घुरघुरणं होतं ते आम्ही पहिल्यांदा ऐकलेलं. आणि गावातल्या लोकांना हे रेग्युलर जे जंगलामध्ये जातात त्या लोकांना माहिती असते की हा वाघाचा आवाज आहे की कशाचा आवाज आहे, आणि त्याप्रमाणे तो वाघाचा आवाज होता. आणि सर तुम्ही एक दुसरी पण गोष्ट सांगत होता, ते बामणवाडी वगैरे तुमच्या गावचीच आहे मला वाटतं ती. तर ती काय गोष्ट, ती पण मला ऐकायला आवडेल. ओके. तर बामणवाडी, जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्या गावाचं नाव घोडगे जांभोडे ही पंचकृषी आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या वाडीचं नाव आहे बामणवाडी. कोकणामध्ये वाड्या असतात वेगवेगळ्या छोट्या छोट्या, तर त्या वाडीचं नाव बामणवाडी. आणि त्याच्यामध्ये एक त्या काकी ज्या आहेत त्यांनी, आणि म्हणजे बऱ्याच जणांनी ती स्टोरी सांगितली, पण एकदा काकीनीच त्यांच्या स्वतःच्या मुलाची स्टोरी सांगितली. तिथल्या राहणाऱ्या काकींनी. आम्ही लहान होतो गावामध्ये त्यावेळेला की माझा एक असा मुलगा होता आणि या सगळ्यांना माहिती आहे, आणि ते सगळेजण होते त्याच वेळेला. किती वर्ष आधीची घटना आहे ही? जवळजवळ एक 40 वर्ष पकडा. बरं. तुम्ही खूप लहान असाल त्यावेळी मग? हो, मी फार लहान होतो. आणि 40 वर्षा अगोदरची गोष्ट आहे.
त्या मुलाचं नाव हनुमानच ठेवण्यात आलेलं, त्यांचा मुलगा जो होता. बरं. त्यांचा अजून एक मुलगा आहे पण तो नंतर वारला, पण त्याची फॅमिली वगैरे सगळं झालं, लग्न वगैरे होऊन. पण तो जो लहान मुलगा होता त्यांचा पहिला मुलगा हनुमानासारखा, म्हणजे त्याचे जे ओठ वगैरे आहेत ते सुद्धा असे वानराप्रमाणे, बरं, म्हणजे माकड जसे असतात त्याप्रमाणे. त्याच्यामुळे त्यांनी त्याला हनुमानच नाव ठेवलं आणि हनुमानाप्रमाणेच तो उड्या वगैरे मारायचा. बरं. म्हणजे आपण नॉर्मल माणसाची छोटी मुलं जी असतील 1-2-3 वर्षाची ती जास्तीत जास्त 1 ते 2 फुटावरती उडी मारतील, तर तो उडीच मारायचा जवळजवळ 3-4 फूट, म्हणजे नॉर्मल मुलांपेक्षा डबल उडी मारायचा. आणि एकदम मजबूत अंगगाठी वगैरे सगळं असं त्याचं होतं स्वरूप. हे त्याचं स्वतःच्या आईने सांगितलेले गोष्ट आहे. आणि मात्र त्याला एक सवय होती की वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आणि चॅलेंज करायच्या गोष्टींना. बरं. अशा प्रकारे धाडसी होता, खूप खूप धाडसी होता. आणि असंच एकदा काय त्याच्या मनात यायचं, आमच्या इथले केळसकर फॅमिली आहे, आणि ही जी आहे त्यांचं मी नाव नाही सांगत कारण की ही त्यांच्याच घरातली स्टोरी आहे. तर त्यांच्या केळसकरांच्या समोरून ना एक असा पाट जातो, पाट म्हणजे छोटासा वहाळ. बरं. पाणी जाते त्याच्यातून. त्या वाटेवरून म्हणतात देवचार जायचा. देवचार तुम्ही ऐकलं असेल, देवचार म्हणजे राखणदार. कित्येक गावांमध्ये त्याला राखणदार म्हणतात, आमच्या इकडे त्यांना देवचार बोलतात. जो रक्षा करतो तो. देवचारांची कामं शक्यतो रात्रीच्या वेळी छोट्या छोट्या देवस्थानांवरती जाऊन रात्रीच्या वेळेला दिवे लावणं आणि सोबत गावाच्या वेशीपर्यंत त्या गावाचं रक्षण करणं, हे देवचाराचं काम. देवचार असं म्हणतात फक्त रात्रीच्या वेळेला जातो, देवचार दुपारच्या वेळेला पण जातो पाटांमधून, म्हणजे त्याच्या त्या ज्या वाटा आहेत ठरलेल्या त्याच्यामधून. आणि हा मुलगा ती गोष्ट बघू शकत होता जी गोष्ट आपण नाही बघू शकत होतो. ओके. आणि त्याला कळायचं हा दुपारी 2:30ला 2ला असा मुलगा तिथे त्या पाटामध्ये जाऊन उभा राहायचा आडवा आणि बोलायचा, मी तुका जाऊक नाही देवचंय. रस्ता अडवायचा. हे बाकीच्यांना कोणाला काही दिसत नाही. मी तुका जाऊक नाही देवचंय, मी तुला जायला नाही देणार, अशा प्रकारे बोलायचा. आणि 3 वॉर्निंग मला वाटते जवळपास त्याला मिळालेलं, म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे 3 वॉर्निंग मिळालेल्या होत्या. पहिली वॉर्निंगला त्याला सांगितलं, दुसरी वॉर्निंग झाली, तिसऱ्या वॉर्निंगला हा त्याचा पाठलाग करत गेला त्या देवचाराचा. आणि आमच्या इकडून एक राण्यांकडे जायला, राणे वगैरे ती मंडळी राहतात, कदम करमटकर वगैरे, त्या साईडला जायला मध्ये एक पाट आहे, व्हाळ आहे, तोच पाट असा वळून तिकडे जातो. तिकडे जाऊन त्याने रस्ता अडवला. आणि ही तिसरी वॉर्निंग आहे. तिसऱ्या वॉर्निंगच्या नंतर देवचाराचं काम करतो असं म्हणतात, आम्ही फक्त ऐकलेलं आहे. आणि त्याने त्याच्या हातामध्ये, देवचाराच्या हातात म्हणतात काठी असते ज्याला घुंगरू लावलेले असतात, त्या काठीचा प्रहार त्याने त्याच्या डोक्यावरती केला. आणि तिथेच तो मुलगा रक्ताच्या उलट्या होऊन गेला. म्हणजे अशा प्रकारचा, म्हणजे ही देवचाराची स्टोरी. किती वर्षाचा मुलगा होता ज्यावेळी त्यांनी? हार्डली 5 ते 6 वर्षाचा. खूप लहान होता. खूप लहान. आणि ज्यावेळेला त्याचं बर्थ झालेलं, म्हणजे त्याचा जन्म झालेला, त्याच वेळेला भटजीने सांगितलेला हे हनुमानाचा अंश आहे आणि हे जास्त दिवस राहणार नाही. त्याला काम केलं असेल आणि बस तो एक बर्थ झाला, तिथे व्हायचा होता, झाला. आणि त्याला देवाच्याच हातातून मरण येणार होतं. त्याचं मरण हे सामान्य मनुष्य वगैरे किंवा असं नॉर्मल नव्हतंच. तो एक अंश आला आणि गेला, असं त्याच्यामध्ये होतं. आता ही देवचाराची जी स्टोरी जी आता आपण जे स्टार्ट झालं इथून देवचार, तर देवचाराचं माझ्या मामाने मला सांगितलेलं होतं. गडीतामानेमध्ये, देवगड तालुक्यामध्ये गडीतामाने गाव आहे. बरं. तरड्यापासून जवळ आहे. तर माझ्या मामांकडे आणि आजोबांपासून बैलगाडी होती.
म्हणजे ते लोक बैलगाडीचे शौकीन. बरं. आजही जवळजवळ त्यांची 600 एकर जागा आहे मामांची माझ्या वगैरे असा. तर एवढी जागा म्हणजे अफाट जागा. ते वतनदार बोलतात ना पहिल्यांदा काहीतरी असं वतनदार वगैरे, तर ते वतनदार होते. खोट वगैरे तसे. हां, ते कसे खोत वगैरे कसे असायचे त्या पद्धतीने हे कदम तिथले गडीतामान्यातले वतनदार. आणि मामा माझा विनायक बुवा, ते भजनी बुवा पण आहे. डबल बाऱ्या वगैरे पण बऱ्याचशा कोकणांमध्ये मुंबईपासून पण त्याने केलेल्या. तर माझ्या आजोबांची त्यांनी मला स्टोरी सांगितली की ते आजोबाचं दुकान होतं आणि ते दुकानामध्ये माल बाहेरून आणायचे. भुशारी दुकान, आपले रेशनिंग दुकान असते ना, ते चालवायचे. आणि त्या दुकानावरती माल बाहेरून आणायचे. ते बाहेरून आणताना रात्रीचे 12-12, 1-1 वाजायचे. आणि रात्रीचे 12-1 वाजताना रेग्युलर रहाटेश्वरच्या मंदिरकडून, रहाटेश्वर देवस्थान आहे गडीतामान्यामध्ये, त्या ह्याच्याकडून निघाले. तिथल्या छोट्या त्या कदमांची पहिल्यांदाची पहिली वाडी लागते. ती पहिली वाडी ओलांडली की मग नंतर खाली असा एक उतार लागतो. त्या उतारालाच नेहमी देवचार उभा राहायचा, यायचा आणि नेहमी यांच्या गाड्या अडवायच्या. यांच्या एकटी गाडी नसायची, 2-3 गाड्या सोबत असायचे माल घेऊन. 2-3 गाड्यांमध्ये सुद्धा देवचार समोर यायचा. ह्यांना सांगायचा सोग्यावरून खाली उतरा. सोगं म्हणजे बैलगाडी जिथून हाकतात ना, जो भाग असतो बसायला, त्याला सोगं बोलतात. बरं. तर त्या सोग्यावरून खाली उतरा असं सांगायचं. आणि ह्यांना माहिती आहे सोग्यावरून खालती उतरला की आपला दी एंड झाला. म्हणजे देवचाराचं असं पद्धत आहे की जोपर्यंत तुम्ही रथावरती बसले आहेत ना, तुम्ही त्याच्या वाटेला आणि त्याच्या वेळेमध्ये जर तुम्ही क्रॉस होत आहे सारखे, तर देवचार तुम्हाला 100% मारणार आहे. पण जर तुम्ही रथावरती बसलेले आहेत, रथाला देवाचं स्वरूप आहे. म्हणजे ते श्रीकृष्णाचा रथ मानला जातो ना, बैलाचा असू दे नाहीतर मग तुमचा घोड्याचा रथ असू दे, वाहन त्याच्यावरती तुम्ही असतात ना, तर ह्या एंटिटीज, ह्या शक्तीच तुम्हाला काही करत नाही असं मान्यता आहे, असं बोललं जाते. आणि त्याप्रमाणे खरोखरच त्यांना काही केलं नाही त्याच्यामध्ये. आणि ते तंबाखू घेणं, चुना मळून वगैरे तंबाखू घेणं असं देवचाराने केलेलं आहे त्यांच्यासोबत असं. आणि ही जी गोष्ट आहे ती सेम आमच्या त्याच्यानंतर त्यांचे वडील म्हणजे माझे आजोबा गेल्याच्या नंतर आमच्या मामांसोबत पण झालेले आहे. ह्या सेम टू सेम गोष्टी. म्हणजे अशा प्रकारे हे देवचार स्वरूप कोकणामध्ये किंवा इतरत्र पण कुठे असेल राखणदार म्हणून स्वरूपामध्ये, पण कोकणामध्ये देवचार या नावाने तिथे प्रसिद्ध आहे. त्यांना कसं दिसायचं, म्हणजे कोण व्यक्ती दिसायचा? व्यक्ती म्हणजे नॉर्मल व्यक्तीप्रमाणे. अगदी जर स्वरूप सांगायचं जर झालं तर त्यांनी आम्हाला जे वर्णन त्यावेळेला जे केलेलं होतं की देवचाराच्या इथे ललाटमध्ये हे भरलेलं असायचं, खंडोबाचं जसा भंडारा असा आपण हे काय ते खंडोबाचा असा हे लावतो ना आपण, तो नाम बरोबर 3 बोटांचा, तसा पिवळा हे लाल टिळामध्ये. आणि त्याच्यानंतर डोक्यावरती फेटा, त्याच्यानंतर खांद्यावरती काळी घोंगडी आणि ती काठी, घुंगरावाली काठी. म्हणजे एका धनगराचं जशा पद्धतीने जुन्या धनगरांचा बाळू मामा वगैरे बघितलेलं तुम्ही, सिरियल वगैरे बघितलं ना, सेम बाळू मामासारखं, फक्त शरीर यष्टी जी आहे ना ती अतिशय सुदृढ, धडधाकट. म्हणजे मला वाटतं आपल्यासारखी 4 माणसं जमा करून तिथे बांधतील ना एकामध्ये, त्यावेळेला ते एक शरीर तयार होईल. म्हणजे एवढी शरीर यष्टी, 7 फुटाची हाईट. नॉर्मल आपण 6 फुटापर्यंत असतो, तर त्यांची हाईट जवळजवळ 7 फुटापर्यंत. म्हणजे एवढ्या उंचीचा धडधाकट माणूस, माणसासारखा माणूस तुमच्या समोर उभा राहतो. ते देवचार, असे ते राखणदार. तर ही एक ती स्टोरी होती. आणि मगाशी मला जे तुम्हाला खास करून जे सांगायचं राहिलं ते म्हणजे आमच्या कासार टक्क्याबद्दल. बरं. धामापूर आणि काळसे धामापूरमध्ये एक मालवणवरून कासार यायचा. कासार म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, बांगड्या वगैरे. म्हणजे कोणाची लग्न असायची, काही असायचे, त्यावेळेला तो कासार गावागावांमध्ये बोलवला जायचा किंवा तो यायचा आणि बायकांच्या बांगड्या भरायचा. आणि तो प्रसिद्ध झाला होता कासार.
बरं. आणि त्यावेळेला जे भुरटे चोर दारू पिण्यासाठी म्हणा काय करण्यासाठी म्हणा, त्या भुरट्या चोरांनी त्याला त्या भगवती आईच्या मंदिराच्या वरच्या साईडला असा घाट रस्तासारखं थोडंसं जातो, जंगलसारखं. त्यावेळेला रस्ता वगैरे होता का याची कल्पना नाही, पण ती एक पायवाट होती म्हणतात. त्या पायवाटेवरती त्या कासाराला पकडलं कासाराला चोरांनी. आणि त्याच्याकडचं ते काढून घेण्यासाठी झटापट झाली आणि हा देईना. त्यावेळेला त्या चोरांनी त्या कासाराचं मुंडकं छाटलं, मारून टाकलं त्याला मारून टाकलं. आणि ते मुंडकं आहे ना नंतर कोणाला मिळालं नाही. ज्यावेळेला ह्याला शोधायला गेले ना ह्याचं धड मिळालं पण मुंडकं नाही मिळालं, त्याचं वरचं डोकं नाही मिळालं. बरंच शोधलं म्हणतात लोकांनी, पण ते नाही मिळालं. तर त्याचा अंतिम संस्कार वगैरे लोकांनी केला तिथे. आणि काही काळाने तो कासार लोकांना दिसायला लागला, त्यांच्याच मंडळींना, सगळ्या आपल्या गावातल्या लोकांना वगैरे सर्वांना दिसायला लागला, सगळ्यांना दिसायला लागला कासार. आणि त्याला कासार बाबाच बोलायचे ना. हो. तर सगळ्यांनी त्याला तिथे कासार बाबा. आणि पाण्याचा ओळ आहे जिथे ते मंदिर आहे ना, रस्त्याला लागून आहे, अगदी रस्त्याला लागून ते मंदिर आहे. इकडून ज्या मालवण वगैरे जे जाणार आहेत, ज्या धामापूर काळसा मार्गे जातात, एकही गाडी अशी नाही की जिथे ते थांबणार नाही आणि तिथे ते फुल ठेवून पुढे जाणार नाही किंवा पाया पडून जाणार नाही. ते तिकडे पाया पडून पुढे जातात. आता अशा प्रकारचं ते आहे. तर त्याचं तिथे जी हत्या झाली त्याच्यानंतर त्याचा आत्मा लोकांच्या कल्याणासाठी काम करायला लागला, त्यांच्या हितासाठी काम करायला लागला. लोक ज्या ज्या वाटेने त्यावेळेला जायची तर हा कासार बाबा त्यांना दिसायचा. लोक घाबरायचे, अरे कासार बाबा तर मेला आहे, दिसतोय काय. तर हा कासार बाबा त्यावेळेला म्हणतात आवाज देऊन लोकांना थांबवायचा आणि सांगायचा घाबरू नका, तुम्हाला जर काय होऊ नये ना त्याच्यासाठी मी इथे थांबलोय. जे माझ्याबरोबर झालं ते तुमच्याबरोबर होऊ नये म्हणून मी इथे थांबलोय. आणि आजही तो कासार बाबा लोकांच्या मदतीसाठी, मीच तुम्हाला सांगतो, कासार बाबा लोकांना मदत करतो. हे माझ्यासोबत एक गोष्ट घडली आहे कासार बाबाची. कासार टक्क्याला एक माणूस उभा होता दुपारच्या वेळेला. माझं वय कमी होतं ज्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं ना, आम्ही ते आडव्यांमध्ये वगैरे राखायला गेलेले, काजू वगैरे बघायला, तोच सिच्युएशन होती. माझे काका काकी आलेले, आमच्याकडे 450 जीप होती आणि मी ती जीप घेऊन ह्याला गेलो, चौक्याला गेलो. मालवण चौका आहे आणि चौक्यावरून असा फिरून मी परत रिटर्न येत होतो. कासार टक्क्याकडेच एका माणसाने मला हात दाखवला. माझी कदाचित बुद्धी थोडीशी भ्रष्ट झाली असेल म्हणून मी थांबलो नाही तिथे. मी तिकडून खालून येऊन भगवतीकडून असा उतार आहे खालती यायला. जे कोण असतील त्या एरियामधले, आमच्या धामापूर काळसा वगैरे किंवा त्या एरियामधून कधी गेलेले तर त्यांना कळेल की भगवतीकडून एक असा छोटासा उतार आहे आणि उतारावरती माझी जीप ब्रेक फेल झाली. ब्रेक फेल झाला आणि मी समोर असलेल्या ट्रकवरती जाऊन आदळलो सरळ. म्हणजे मला नंतर कळलं की मला कासार टक्क्याला उभा असणाऱ्या माणसाने जिथे मला हात दाखवला थांबण्यासाठी, मला तिथे थांबलं पाहिजे होतं. मी नाही थांबलो. हल्लीची 3-4 वर्षापूर्वीची मी तुम्हाला गोष्ट सांगतो कासार टक्क्याची. मला एक घंटी नेऊन बांधायची होती. मी बोललो आणि राहून गेली माझी घंटी बांधायची. आणि मी गाडीमधून बोलतोय कासार बाबाला की मी तुझी घंटी आणायची विसरलोय, मला क्षमा कर. मालवणवरून येताना म्हणजे त्या चौक्यावरून येताना तुम्हाला असा उतार लागतो, असा कासार बाबाकडे येताना असा छोटासा घाटसारखा उतार येत असताना आत्ता त्यांनी ना पापडी बांधली, म्हणजे तो ब्रिज बांधला आहे. ब्रिजकडे उतरत असताना ब्रिजवरतीचा गाडी, एक तर साईडला त्या ब्रिजला कठडे पण नाहीत नीट, छोटे छोटेसे असे हे करून ठेवलेले आहे. गाडी बंद पडली आणि चालू गाडी बंद पडल्यावरती ऑटोमॅटिक स्टेअरिंग काय होईल, जागेवर हे होईल ना, लॉक होईल ना. बरोबर, जागेवर लॉक झाली ती सुद्धा राईट साईडला आणि गाडी चालते. तरीही गाडी चालते. आम्ही ब्रिजच्या खालती उडालो असतो
पण तिथे गाडी थांबली गाडी आणि परत आम्ही मग नंतर स्टार्ट केली. कासार बाबा म्हटलं क्षमा कर बाबा, आम्ही आणणार तुझी घंटी परत बांधायला तिथे. आणि आम्ही झालं, गाडी स्टार्ट झाली. कासार बाबाकडे थांबले, पाया वगैरे पडले, अगरबत्त्या वगैरे सगळ्या पेटवल्या आणि त्याच्यानंतर परत निघाले. पण कासार बाबा काय जाऊच देईना. परत सेम सिच्युएशन झाली, लेफ्ट साईडला गाडी वळली आणि बंद पडली. तिकडून तुम्ही थांबून राहिला, त्याच जागेवर तुम्ही थांबत होतात. त्याच जागेवरती परत थोडा वेळ थांबले, तिथे बसले. ते छोटंसं मंदिरसारखं असं बनवलं आहे, तिथे बसले, क्षमा मागितली आणि मग नंतर गाडी स्टार्ट केली. सरळ भगवती मंदिरकडे पाया पडून आम्ही आमच्या सासरवाडी आचऱ्याच्या दिशेने निघालो. म्हणजे ही तिथल्या त्या कासारबाबाची कथा आहे. आणि ही बऱ्याच जणांना माहिती असेल कासारबाबा काय आहे. लोक तिथे कासारबाबाचा उत्सव साजरा करायला जातात. तिथे म्हणजे जंगलामध्ये एक वनभोजन करतात तिथे. हो का? कासारबाबाची आठवण म्हणून. आणि तिथे नैवेद्य चढवतात. आपल्या कोकणात अशा प्रकारचे किती असे छोटे छोटे देवस्थान किंवा असे देव मानलेले आहेत आणि त्यांना लोक पूजतात, त्यांच्या दर्शनासाठी वगैरे जातात आणि तेही आपली रक्षा करतात. बरेच आहेत. आताच मला वाटतं आता थोड्या दिवसांमध्ये एक जत्रा येणार आहे, भराडी देवीची जत्रा. तर भराडी देवीचे पण असे बरेचसे किस्से आहेत तिथे. त्याच्यानंतर तिथेच आमचं मूळ गाव जे आहे मसुरा, तर आम्ही मसुरेचे भोगले आहेत. तर तिथे ब्राह्मण देव आहे. कधी जर आपल्याला वेळ मिळाला तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ब्राह्मण देवापासूनच्या, म्हणजे ब्राह्मण देव म्हणजे नेमकं कोण, कशा प्रकारे ते, कुठून आले, काय आले, तर आपण हे पुढे मागे आपण ते नक्कीच आपण अजून एक एपिसोड रेकॉर्ड करू आणि तिथेच आपण बऱ्याच गोष्टी करू. ज्या देवस्थानाबद्दल आपण बोललो तर त्याबद्दल अजून डिटेलमध्ये आपण जाऊ. डिटेलमध्ये मी त्यांची अजून अधिक माहिती काढून येईन की त्याच्यामध्ये, कारण की कित्येक गोष्टी मला माहिती आहेत आणि कित्येक गोष्टी गावातल्यांना, त्या गावातल्या लोकांना, अजून जुन्या माणसांना माहिती आहे. बरोबर. त्याही मी माहिती तुमच्याकडे घेऊन येईन. कारण की एखादं देवस्थान जे इतकं पॉप्युलर आहे तर त्याच्याबद्दल, म्हणजे ब्राह्मण देव आणि भराडी आईला तर जवळजवळ मुख्यमंत्री पण भराडी आईच्या दर्शनाला जातात आपल्या इथले. आणि आमच्या कोकणातले नारायण राणे जे तुम्हाला माहिती असतील सगळ्यांना, तर ते सगळं म्हणजे असं कोणी नाही आहे की जे आज भराडी देवीच्या जत्रोत्सवाला जात नाही. आम्ही सगळेच जण जातो त्या जत्रेसाठी. तर म्हणजे जवळजवळ अख्खं कोकण तरी तिथे हजर असते. बरोबर. त्या यात्रेला, भराडी देवीच्या. आणि आता लवकरच येणार तिची यात्रा. आणि तिच्याबद्दल सांगणं, मला तिची विस्तृत माहिती देणं मला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आवडेल. बरोबर. असं तर आपण लवकरच करू सर. आणि खूप खूप धन्यवाद तुमचा. तुम्ही आज आलात आणि तुमचे अनुभव होता तुमचा आणि तुमचे जे एक्सपिरियन्सेस होते ते तुम्ही शेअर केल्यात. खूप चांगल्या गोष्टी होत्या, खूप मजा आली. मला ऐकायला खूप जास्त मजा आली आणि मी अपेक्षा होतं की आपली जी ऑडियन्स आहेत, जे आपले श्रोते आहेत, त्यांनाही मजा आली असेल. बरोबर. माझं त्यांना एक आवर्जून सांगणं आहे, भंकस सारख्या ह्या पॉडकास्टला तुम्ही भंकस म्हणून जर घेत असाल तरी ठीक आहे. पण मला तर खरोखर सांगू की ह्याच्या अगोदरचे जे तुमचे पॉडकास्ट बघितले ना, तर मला वाटते भंकसचा खरा अर्थ जो आहे ना, तो भयाचा कस काढणारा आहे. बरं. म्हणजे भंकस हा भयाचा कस काढणारा भंकस आहे. अशा प्रकारे जर मस्करीमध्ये घेतली तर भंकस आहे, नाहीतर ह्याच्यातले जे आमच्या परीने आम्ही प्रयत्न केलेले आहेत ह्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे, की जे आमच्यासोबत घडलेल्या घटना आहेत त्या सत्य घटना आहेत. शेवटी प्रेक्षक मायबाप आहेत. बरोबर. त्यांना ज्या पद्धतीने घ्यायचं आहे ते त्यांनी त्या पद्धतीने घ्यावं. आम्ही आमच्याप्रमाणे त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी बरोबर. थँक्यू सो मच सर. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि आपण परत एकदा असंच एक पॉडकास्ट करू. तुम्ही सरांनाही फॉलो करू शकता. त्यांचेही जेही सोशल मीडिया हँडल्स असतील ते डिस्क्रिप्शनमध्ये असतील. जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी किंवा काही घटना असतील तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल, ती भरा. आणि जर आपल्याला गोष्टी आवडल्या तर नक्कीच आपण एक सोबत एपिसोड करू. तुम्ही आपल्याला स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करा, ज्याने काय होईल की अजून लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल. आणि चॅनललाही सबस्क्राईब करा, कारण त्याच्यानंतर जेव्हाही आपण व्हिडिओ अपलोड करू तर सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि आपण भेटू परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. ठीक आहे, चला जा. धन्यवाद आणि काळजी घ्या.